तरीच चालला होता आमचा फोटोशूट आणि मी तर काय फोटोग्राफरच झालो. काय सांगायचं, लई कामं करावं लागतात. इथं फिरणं बी सोपं नाही, नुसतं फोटो काढावं लागतात. ही लगेच हिने 2 पेन हातवर केले असे लगेच हाय बाय करते. हिला एक काही काम नाही, नुसतं फोटो पाहिजेत. मग काय ती म्हणली आता चल पुढं दुसरं लोकेशन सापडं फोटो काढा. मग काय निघालो लोकेशन शोधत फक्त चालायचं काम असतं. मला तर काय लई कंटाळा आला, पण काय चालावं लागत होतं. फोटोग्राफरचं पद्धत दिलं तर आपल्याला डायरेक्ट घेणे. मग काय लागलो चालाय त्याच्या मागे, जे तिकडं जाईन तिकडंच जायचं काम. एवढं ऑगस्ट असला खुंकार बघत होत मला तर वाटलं काय चावतो फिरवतो काय नो, पण परत नीट झाला देव. त्यानंतर पुढे आलो ती ह्या डोगेश लोकांचं काम तर वेगळंच चालू होतं. ते एक गडी काठी फेकायचं, डोगेश पाण्यात जाऊन काठी घेऊन यायची. मी म्हणायचं यायला खतरनाकच कुत्री, आपल्या इकडे असते तर कामच झालं असतं. आपली कुत्री दलिंद्र राहण्याची काहीच कामच नाहीत. काय फेकलं तर आणायचं सोडून आणायचं, लांब राहिलं जागची बी हालत नाहीत. ही कुत्री खतरनाक होती. मस्तपैकी ते माणूस काठी फेकायचा, ही खुंखार डोगेश घेऊन यायची. डोगे दिसाय खुंखार दिसत होते पण गरीब वाटत होते. मी गरीब म्हणजे स्वभाव गरीब होता त्यांचा. मग काय ते 2 डोगेशचीच बांधा लागायची, कोणी काठीवर आणायची कोणी नाही. त्याची मग काय डोगेश खतरनाक होती. त्यानंतर आलो भोसले घाटाव. इथे जरा भोसले घाटानंतर पुढं आलो, हे मंदिर बघितलं. त्या मंदिराचं नाव आठवण आहे तर असं म्हणतात हे मंदिर सगळं पडलं की दुनिया खतम होणार आहे. मग काय माहीत काय करेन काय घोटे असं तर म्हणतात. मग त्यानंतर भूक लागली होती, तिला म्हणलं इथलं स्पेशल खाऊ काहीतरी. मग गेलो खायला.